सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरजमधील 7 नंबर शाळेमधील पोषण आहार बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विधान परिषदेच्या आमदाराच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी पोषण आहार बंद करून येथील विद्यार्थ्यांची उपासमार सुरू केली आहे, असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय. संतप्त माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील तांदूळ मार्केटमध्ये या परिसरामध्ये भीक मागो आंदोलन करत तांदूळ आणि तेल व्यापाऱ्यांच्याकडून घेतले. सदर तांदूळ हे अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या वेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे आणि पालक गौतम कांबळे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सोम्या गोम्याच्या आरोपाला उत्तर देत नाही असं म्हणणाऱ्या विधान परिषद आमदार यांचीच पातळी नाही, आम्ही शाळा विकसित केल्या, मात्र हे आमदार शाळा बंद पाडण्याचा उद्योग करत आहेत, असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय. आधीच्या काळात जसं रायगडाला तटबंदी केली जायची आणि त्यांची रसद बंद केली जायची जेव्हा बाहेरून एखादं आक्रमण व्हायचं, त्या प्रकारचाच प्रकार थोडा मिरजमध्ये शाळा नंबर 7मध्ये चालू आहे. काही करूनही शाळा बंद पडेना. काही मागच्या दारानं आलेले आमदार सगळं डोकं आपटून बघायला लागलेत. शिक्षकांना धमक्या द्यायला लागलेत, पालकांना फोन करायला लागलेत, आयुक्ताकडे जाऊन मिटिंग घ्यायला लागलेत, सगळं करायला लागलेत, पण शाळा काही बंद पडेना. उलटं या महापालिका क्षेत्रात 52 शाळा आहेत. 51 शाळात मिळून कुठे तर 40-50 मुलं फक्त आलेली आहेत आणि या एका शाळेत 171 मुलं आलेली आहेत. शाळा काय बंद पडेना. काय करायचं? थोरात बी ऐकना, शिक्षक बी ऐकना. मग आता प्रशासन अधिकाऱ्यांवर प्रेशर आणायचं. प्रशासन अधिकाऱ्यांनी अचानक 4 जुलैला आदेश काढले की या शाळेचा पोषण आहार बंद करा. म्हणजे जे गोरगरिबाची सर्व जाती धर्माची मुलं आहेत, मुस्लिम आहेत, मागासवर्गीय आहेत, ओपन आहेत, धनगर समाजाची आहे, या विस्तारित भागातली 450 मुलं शिकत आहेत तिथं. अचानक यांचा निरोप आला प्रशासन अधिकाऱ्यांना आणि यांनी मुलांचं जेवणच बंद केलं. मला काल हे कळाले पालकांकडनं. आमचे जागरूक पालक गौतम कांबळे साहेब आहेत, त्यांनी मला सांगितलं मुलांचं जेवण झालं दादा बंद. मग मी तर शिक्षक बोलायला तयार नाहीत घाबरून. आम्ही तुम्हाला सांगितलं तर आम्हाला प्रशासन अधिकारी आणि तिकडं त्या कुठल्या तर तहखान्यात बोलवतात आणि चांगलंच झापतात. माहिती घेत बघितलं तर 4 जुलैपासनं हे सगळं बंद आहे. पूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेची एकमेव शाळा आहे त्याचं जेवण बंद करण्यात आलं. कारण सांगितलं जातं आहे विना अनुदानित आहे. शाळा 2012 साली या महाभागाने बंद पाडली. 2021ला आपण जिवंत केली, प्रशासकीय मान्यता आली, UDAS आलं, सगळं आलं आणि त्या शासनाच्या JR पण आहे की हा खर्च सगळा महापालिकेनं करायचा. कारण 2012 नंतर सगळ्या शाळा विना अनुदानित असतात आणि त्याच्यात तो पण JR आहे. मात्र त्यातलं एकच कलम घेतलं विना अनुदानित. विना अनुदानित आत्ता आहे का हो? शाळा 4 वर्ष झालं चालतं आणि त्याच्यात दुसरंही प्रोव्हिजन आहे, महापालिकेनं खर्च करायचा आहे. मग महापालिकेला एवढं भीक लागले का? आमचे नेते खाडे साहेबांनी आयुक्त मॅडमना फोन केला तर ते म्हणले ती शाळा खाजगी आहे. म्हणजे हसू का रडावं माणसं इकडं नाही की हे प्रशासन अधिकारी इतकं चुकीचं ब्रीफिंग करायला लागलेत की महापालिकेची शाळा खाजगी आहे म्हणालेत. त्या शाळेत 400 मुलं आहेत साहेब, 3 शिक्षक आहेत फक्त. चला तरी चालते, दोन्ही टाईमला शिक्षक शिकवतात, खूप मेहनती आहेत शिक्षक आमचे. आता जेवण बंद करायचं लेकरांचं. कोण शिकतंय तिथं? तुमच्यासारखे मोठ्यांची शिकतात का? आणि कुणाच्या सांगण्यावर नव्हते. 10वी नापास मागच्या दारानं आलेल्या एका आमदाराच्या आणि त्याच्या पोराच्या. नगरसेवक बदलला का एवढा बदल होतो का हो? दुसऱ्या वार्डात पण नगरसेवक बदललेतच की. तिथल्या शाळा बंद पाडायच्या, बौद्ध विहार बंद पाडायची, हॉस्पिटलमधल्या धमक्या द्यायच्या. कुठल्या पातळीवर चालला आहे? आणि तुम्ही काय म्हणताय मी सोम्याला उत्तर देत नाही. अहो तुमची लेवल पण नाही. आम्ही नगरपालिकेच्या शाळा वाचवणारे आहे आणि तुम्ही ते बंद पाडणारे. काय का असं ना, आमच्या दिवंगत नेत्यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढलं आणि तुम्ही एका लहान मुलाकडनं पडला. ते विषय आम्ही इथं घेत नाही. लहान मुलगा आता मोठा झाला आहे आणि तुमच्या 7 पिढीला हरवलतो. त्यामुळे हे गोरगरिबांचं अन्न बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय पाप पुण्य याचं काही पडलेलंच नाही का? 2021ला ही शाळा चालू झाली. 2021 पासून कालच्या 1 तारखेपर्यंत मुलांना पोषण आहार अगदी व्यवस्थित पुरवठा चालू होता. त्याचं वैयक्तिक लक्ष त्या वार्डाचे नगरसेवक माननीय योगेंद्रदादा थोरात हे बघत होते. आता या 1 तारखेपासून ज्या शाळेत जी महापालिकेची शाळा आहे, शाळा नंबर 7, या शाळेत SC ST OBC
आणि ओपन कॅटेगरीतली सगळी मुलं त्या ठिकाणी शिकतात. त्या गोरगरिबाच्या मुलांच्या तोंडातला घास काढून घ्यायचं काम इथल्या स्थानिक नेत्यांनी असू दे, ते नगरसेवक असतील, आमदार असतील, कोण असतील, त्यांनी काढून घेतलं आहे. ते का काढून घेतलं आहे, कोणत्या आधारावर काढून घेतलं आहे, आणि ते शिक्षण अधिकाऱ्यांना आता आम्ही भेटलो, शिक्षण अधिकारी ते दबावाखाली बोलायला लागलेत. ते साधं नीट बोलायलासुद्धा तयार नाहीत. नवीन गाडी घेऊन फिरतो शिक्षण अधिकारी, पण मुलांच्या जेवणाची, त्यांच्या आहाराची सुद्धा त्याला चिंता नाही. तो प्रशासनाकडे जाणार आहे, हे करणार आहे, ते करणार, ही उडवाउडवीची उत्तरं. पालिका क्रमांक 7 शाळेच्या जो आज लज्जास्पद जे कृत्य घडलेलं आहे, गेले 4-5 दिवस झाले ही घटना घडत आहे की लहान लेकरांच्या ताटातला घास पळवण्याचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे. मी सन्माननीय योगेंद्रदादांचे असं मनापासून असा आभार व्यक्त करीन की त्यांनी ह्या लहान लेकरांसाठी मनापासून त्या भागामध्ये काम केलेलं आहे. तिथं लहान लेकरं, गोरगरिबांची लेकरं ही कायमस्वरूपी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शिकत असतात. त्यांच्या ताटातला घास पळवण्याचा हा कोणता प्रकारचा धंदा इथं सुरू झालेला आहे याचा काय ज्ञात नाही आहे. मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना असं आव्हान करू इच्छितो की शैक्षणिकदृष्ट्या सर्वांचं एकमत असलं पाहिजे. लहान लेकरांच्या भविष्यासाठी सर्व पुढाऱ्यांनी, कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते असू दे, त्या सर्वांनी या शैक्षणिक दृष्टीकडे लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या महासभेमध्ये आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं हा प्रश्न पटलावर घेऊन याचा योग्य निर्णय करण्याचा आमचा मानस आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करून याचा पूर्णपणे पाठपुरावा करतील.